हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण भिजलेले वाटाणे आणि भिजलेली मटकी याची मस्त अशी चटपटीत भाजी बनवणार आहोत आणि मी यामध्ये वाटण नाही केलेलं आहे. वाटण न करता करणार आहे ही भाजी मी. तर चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी अगोदरल्या रात्री मी हे वाटाणे भिजत घातलेले होते. तर हे सकाळ झालेली आहे. आता छान हे वाटाणे भिजलेले आहेत. नंतर मटकी पण मी तेव्हाच भिजत घातली होती. तर मटकी पण छान भिजलेली आहे. आता आपण वाटाण्यांना कुकरमध्ये लावून देऊया. तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे वाटाणे छान शिजतील. तर कुकरला लावून दिल्यावर आपण नंतरच्या प्रक्रियेला वळूया. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 3-4 शिट्ट्यांमध्ये हे कुकर छान शिजून होईल. आणि नंतर मग मी इथं एक मोठा साईज कांदा चिरून घेतलेला आहे. नंतर टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. तर वाटाणे हे छान शिजलेले आहेत. मी काढून ठेवलेले आहेत प्लेटमध्ये. तर फोडणीसाठी मी सगळ्यात आधी तेल घातलेलं आहे. तेल छान चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे. सॉरी, तेल हे जास्तच तापलं होतं त्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी जळलेली आहे. पण मी लगेच त्यावरती कांदा घातला तर ते व्यवस्थित झालं. त्यानंतर कांदा हा छान तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा हा चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा. नंतर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर हा थोडा चेंज झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा. कांदा आणि टोमॅटो थोडासा जास्त प्रमाणात घेतलेला आहे मी. त्याने काय होते की ग्रेव्ही ही खूप छान बनते. तर याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. पूर्ण असं थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर आपण मसाले घालूया यामध्ये. त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातली. त्याने छान फ्लेवर येतो. ती पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. तर कांदा आणि टोमॅटो हा बारीक चिरल्यामुळे त्याची छान अशी एक पेस्ट तयार होते. त्यानंतर त्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली. चवीनुसार लाल मिरची पावडर घातली मी. त्यानंतर हळद घातली आणि परत एकदा त्याला मिक्स करून घेतलं. हे धन्यांचं कूट घातलेलं आहे. नंतर त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालणार आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सब्जी मसाला घातला तरी चालेल. पण मी इथं वाटण मी केलेलं नाहीये त्यामुळे मी इथं कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला घातल्याने भाजीला खूप छान चव येते. चवदार लागते भाजी. हा इथं कांदा लसूण मसाला तो घालायचा यामध्ये. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की यामध्ये मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे कांदा आणि टोमॅटोची. आणि त्याला असं चमच्याने सहाय्याने असं स्मॅश करत राहायचं म्हणजे त्याची एक छान पेस्ट तयार होईल. आता मसाल्यांना छान तेल असं सुटलेलं आहे. आता उकडलेले जे वाटाणे आहेत ते यामध्ये आपण घालूया. तर आणि ही मटकी. तर सगळ्यात आधी आपण मटकी घालूया. मटकी घातल्यानंतर वाटाणे घालायचे. ही भाजी मस्त लागते. अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे मी. किंवा पोळी किंवा भातासोबत पण ही छान लागते. त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर लगेच पाणी नाही घालायचं. थोडंसं वाटाणे आणि मटकींना मसाला लागेल असं थोडंसं त्यामध्येच मसाल्यांमध्ये शिजून घ्यायचं. त्यानंतर मीठ घातलंय मी. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. मस्त दिसत आहे भाजी आणि चवीला पण खूप छान झालेली होती.
नंतर त्यामध्ये पाणी घालायचं. आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार, आवडीनुसार पाणी घालायचं. कोणाकोणाला थिक ग्रेव्ही आवडते तर कमी पाणी घातलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वटाणे आणि मटकीची भाजी तयार झालेली आहे. आता उकळी आलेली आहे भाजीला. तर वटाणे हे अगोदरच शिजलेले होते, त्यामुळे त्याला जास्त शिजण्याचा वेळ नाही लागणार. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे वटाणे आणि मटकीची भाजी तयार आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच साध्या साध्या पद्धतीच्या मी भाज्या तुमच्या समोर आणत जाईल. थँक यू. धन्यवाद.